मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे हळदी कुंकू. ठरल्याप्रमाणे आम्ही संक्रांतीचा सण साजरा केला. खूपच मजा आली. लहान थोर सगळी मंडळी जमली होती. हा फक्त बायकांचा सण नसतो बरं का, आपल्या सर्वांचाच असतो. किशोरदाला हाक मारत आजी बोलत होत्या. म्हणाल्या, मंडळी, आज मी सर्वांसाठी तिळगुळाचे लाडू आणले आहेत. सुलभा सर्व बायकांना हळदी कुंकू देईल. लहान मुलांसाठी पण पतंगांची व्यवस्था केली आहे बरं. आजीचा उत्साह ओलांडून जात होता. सुलभा म्हणजे आजींची सून, सालस घरंदाज. तीही आज काळा शालू नेसून आली होती. छान दिसत होती. मी म्हणाले, आजी, सूनबाईची नजर काढा बरं का, सुंदर दिसतीये. सुलभा उत्साहानं सर्वांना हळदी कुंकू लावत होती. वाण म्हणून तुळशीचं रोप देत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. पुढे जाऊन मी दरवाजा उघडला. तारा आत्या होत्या. नऊवारी साडी, स्मितहास्य. त्यांच्याकडे पाहून नेहमीच प्रसन्न वाटत असे. मी म्हणाले, वा, या ना आत्या, तुमचीच कमी होती. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आत्या म्हणाली, आज हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणून मी मुद्दामच उशिरा आले. पांढरं कपाळ घेऊन कशाला जायचं, असं म्हणत त्या कोपऱ्यात जाऊन बसल्या. मी म्हणाले, तुमचा हा गैरसमज आहे आत्या. हळदी कुंकाचा मान सर्वांचाच, यात तुमचा काय दोष? आत्या म्हणाली, ताई, हळू बोला, ऐकेल कुणी. पण आमचं हे संभाषण आजीने ऐकलं होतं. ती सर्वांना उद्देशून म्हणाली की आजच्या सभेमध्ये मी सर्वात ज्येष्ठ आहे. मी माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगू का? सर्वच जण म्हणाले, हो आजी, सांगा ना. आजी बोलू लागल्या, सर्वांची क्षमा मागून मी काही गोष्टी नमूद करू इच्छिते. हळदी कुंकू हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे, मग ती विधवा असली तरी. विधवा असणं हा काही तिचा दोष नाही. आत्या म्हणाल्या, पण आजी, आपल्या परंपरेप्रमाणे विधवा स्त्रीला हळदी कुंकाला बोलावलं जात नाही. आजी, हो खरं आहे, परंतु आता अशा या जाचक व समाजाला घातक असणाऱ्या परंपरा आपल्यालाच बदलायला हव्यात, हो की नाही डॉक्टर ताई? मी म्हणाले, हो, सण उत्सव व त्याचा आनंद सर्वांनीच लुटायचा असतो. म्हणूनच तिळगुळ म्हणजे स्नेह, प्रेम याचं वाटप. आणि हळदी कुंकू लावणं म्हणजे मी आत्मा आहे, तुम्हीही आत्मा आहात याची आठवण करणं होय. आत्या, ते कसं काय? आजी, मला आठवतं मागे काही महिन्यापूर्वी डॉक्टर ताईंनी आत्मा म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आणि त्याचं अस्तित्व, स्थान याविषयी खूप सुंदर माहिती सांगितली होती. आठवतंय ना? सुलभा बहिणी म्हणाल्या, परत सांगा ना प्लीज. मी सांगू लागले, मन, बुद्धी, संस्कार मिळून एक एनर्जी किंवा ऊर्जा असते. त्याला आत्मा म्हणजे प्राण ऊर्जा म्हटलं जातं. ती 2 भुवयांच्या मध्ये, कपाळाच्या मध्यभागी आणि आत 2 मेंदूच्या मध्यभागी विराजमान असते. सुलभा बहिणी, म्हणजे जिथे आपण कुंकू लावतो तिथेच का? मी, हो, अगदी बरोबर. तिथेच आपण एकमेकांना हळदी कुंकू लावतो, म्हणजे एकमेकांना आठवण करून देतो की मी एक आत्मा आहे आणि तुम्ही सुद्धा एक आत्मा आहात. सुलभा, त्यामुळे काय होतं? मी, प्रत्येक आत्म्यामध्ये 7 दिव्य गुण उपस्थित असतात, म्हणून त्याला सत्वप्रधान म्हणतात. ज्ञान, प्रेम, आनंद, पवित्रता, सुख, शक्ती आणि शांती. सुलभा, अच्छा. मी, हळदी कुंकू लावताना आपण कपाळावरच्या त्या जागेला स्पर्श करून प्रत्येकामध्ये उपस्थित असणाऱ्या या 7 गुणांना जागृत करतो आणि खऱ्या अर्थाने स्नेह व गोडवा जपतो. सुलभा, बरं, मग यापेक्षा विरुद्धही आपण करत असतो ना, जसं चिडचिड करणं, रागवणं, भांडणं, व्यसन विकारामध्ये फसणं वगैरे. हे पण आत्म्यामध्येच आहे का? मी, वा, उत्तम प्रश्न. आत्मा मूलतः ओरिजिनली सत्वप्रधान असतं, पण नकारात्मक स्वभाव, संस्कारांचा गंज नंतर त्यावर चढत जातो व मग स्वतः आत्माच विसरतो की हे 7 गुण आपल्याकडे आहे. या हळदी कुंकूच्या माध्यमातून या सर्वच गोष्टींचं पुनर्जागरण होतं. आजी, म्हणजे आत्मा खरोखर 24 कॅरेट अस्सल सोनं आहे, पण त्यावर मग नको त्या स्वभाव आणि वाईट सवयी, संस्कारांचा मळ किंवा गंज किंवा घाण चढते, असंच म्हणायचं आहे का?
मी म्हणाले, हो अगदी बरोबर. हा गंज काढून टाकण्यासाठीच राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास केला जातो. राजयोगा मेडिटेशनमुळे हा गंज हळूहळू नष्ट होऊन शुद्ध सोनं चमकायला लागतं. त्यामुळे खराखुरा आनंद, प्रेम वगैरे 7 गुणांचा अनुभव जीवनात यायला लागतो आणि याचीच आठवण करण्यासाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम भारतात होतात. सर्वांनी माना डोलवल्या व राजयोगाचा अभ्यास लवकर सुरू करण्याचा संकल्प केला. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.